तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो काही हप्त्याचा वाटप आहे तो म्हणजे वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. कशा पद्धतीने झाला? तर ज्या बहिणींचे पैसे सुरू होते त्या बहिणींचे पैसे बंद झाले, ज्या बहिणींचे पैसे बंद होते त्या बहिणींचे पैसे सुरू झाले. जून महिन्याचा 24वा हप्ता, जून महिन्याचा 24व्या हप्त्याचा वाटप 15 तारखेला मोठ्या प्रमाणात झाला. 90% बहिणींना जवळपास पैसे आले. त्यानंतर 16 आणि 17 तारखेला सुद्धा कमी कमी प्रमाणात वाटप झाला. आज 18 तारीख आहे. आज दिवसभरात कोणाला पैसे येतात का किंवा वाटप सुरू होतं का याबद्दल तुम्हाला अपडेट देण्यात येईल. जर आज कोणाला पैसे आले असते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण भरपूर बहिणींची बघा तक्रारी येत आहे की आम्हाला पैसे आलेले नाही, आम्हाला जून महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही, आम्हाला मे महिन्यापर्यंत हप्ता आला होता. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत पैसे मिळाले होते पण जून महिन्याचा हप्ता आलेला नाही. काही बहिणी सांगत आहे की मार्च, एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत पैसे बंद होते, मागच्या महिन्यापर्यंत पैसे बंद होते, पण अचानक आमचे पैसे आता जून महिन्यामध्ये आलेले आहे. तर मग आता पैसे बंद होणे आणि पैसे सुरू होणे यामागचं महत्वाचं कारण काय? तर यामागे महत्वाचं कारण आहे फेड तपासणी. तुमची केवायसी आणि अपात्रतेच्या अटी, केवायसी आणि अपात्रतेच्या अटीची फेड तपासणी अजूनही सुरू आहे. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सोबतच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा पत्रकारांना सांगितलं की फेड तपासणी अर्जांची अजूनही सुरू आहे. यामधून काही बहिणींचे पैसे बंद तर काही बहिणींचे पैसे सुरू केले जात आहे. आता ज्यांची केवायसी चुकलेली होती, ज्यांची 30 एप्रिल पर्यंत केवायसी सबमिट केली होती, केवायसी चुकली होती पण त्यांची फेड तपासणी बाकी होती, फेड तपासणी आता झाली, त्यामधून ते पात्र झाले तर मग जून महिन्यापासून त्यांना हप्ता मिळाला. यामध्ये ज्या बहिणींचे पैसे रेग्युलर आतापर्यंत सुरू होते, आता त्यांची फेड तपासणी झाली, त्या बहिणी आता अपात्र झाल्या, त्यामुळे त्या बहिणींचे जून महिन्यापासूनचे पैसे बंद झाले. पण बघा, या ठिकाणी दोन महत्वाचे पॉइंट आहेत पैसे सुरू होण्यासाठी. कोणते? तर केवायसी मुळे जर तुमचे पैसे बंद झाले असेल तर पैसे पुन्हा सुरू होण्याचे चान्सेस आहे. केवायसी मुळे बंद झाले असेल, जर तुमचे पैसे केवायसी मुळे बंद झाले असेल तर पुन्हा सुरू होण्याचे चान्सेस आहे. पण अपात्रतेच्या अटीमुळे जर बंद झाले असेल तर सुरू होण्याचे बिलकुल चान्सेस नाही. केवायसी चुकली असेल तर केवायसीची पुन्हा संधी देईल, म्हणजे केवायसी पुन्हा सुरू करण्यात येईल, असं महिला व बालविकास मंत्री यांनी सुद्धा सांगितलं आणि मुख्यमंत्री यांनी सुद्धा पत्रकारांना सांगितलेलं आहे की फेड तपासणी झाल्यानंतर पुन्हा आम्ही लाडक्या बहिणींसाठी केवायसी सुरू करू. मग त्याचा फायदा कोणाला होणार? तर फक्त केवायसी चुकलेल्या किंवा केवायसी न केलेल्या बहिणींना. आता जरी तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला नसेल पण केवायसी सुरू झाल्यानंतर तुम्हाला हप्ते सुरू होण्याचे चान्सेस आहे. फक्त ज्यांच्या घरी कुटुंबात कार आहे, सरकारी नोकरी आहे, उत्पन्न जास्त आहे किंवा ITR मुळे जर पैसे बंद झाले असेल तर त्यांचा अर्ज म्हणजे परमनंटली अपात्र झालेला आहे, कारण ते अपात्रतेच्या अटीमध्ये बसत नाही, त्यामुळे पैसे बंद होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. पण केवायसीच्या विषयामध्ये काही बहिणी अशा आहे की पात्र असून सुद्धा केवायसी न झाल्यामुळे, केवायसी चुकल्यामुळे पात्र असून सुद्धा पैसे बंद झाले तर त्यांना पुन्हा केवायसी करण्याची संधी मिळू शकते. यामध्ये मग कोणत्याही बहिणी असो, 2 ते 3 दिवसाआधी एक महत्वाची न्यूज सुद्धा आली होती, ती तुम्ही पाहिली असेल की 10 लाख बहिणींना अपात्र करण्यात आलं जून आणि जुलैच्या फेरपडताळणीमध्ये. फेरपडताळणी हा विषय बघा महत्वाचा आहे, कारण फेरपडताळणी जी आहे ते अजूनही सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की आता रेग्युलर हप्ते तर आपले सुरूच आहे, आता काय होणार? जसं मी तुम्हाला सांगितलं की केवायसीचा मुद्दा आणि अपात्रतेच्या अटी या दोन कारणामुळे त्या 10 लाख बहिणींचे जे पैसे आहे जून महिन्याचे ते आलेले नसावे. पण यासाठी बघा, जर तुम्हाला अजूनही पैसे आलेले नसेल तर तुम्हाला एक काम करून घ्यायचंय, डीबीटी वगैरे चेक करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की डीबीटी इनॅक्टिव्ह सर्वांचंच होते का? तर नाही, डीबीटी इनॅक्टिव्ह सर्वांचं होत नाही. खूप कमी 1% किंवा त्यापेक्षाही खूप कमी, म्हणजे नाहीच्या प्रमाणात. डीबीटी म्हणजे हा काही मोठा विषय नाही की सर्वांची डीबीटी इनॅक्टिव्ह होईल. काही टेक्निकल कारणामुळे, केवायसी वगैरे न केल्यामुळे, म्हणजे बँकेची केवायसी न केल्यामुळे डीबीटी इनॅक्टिव्ह होऊ शकते, पण खूप कमी प्रमाणात. हे कारण तुमच्यासोबत झालेलं नसावं, तरी पण डीबीटी चेक करून घ्या. त्यानंतर जे काही बँकेकडून मेसेज येतात त्याची आपण वाट पाहतो, म्हणजे बँकेतून मेसेज आला तरच आपल्याला पैसे आले असेल, नाहीतर मग तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा चेक करत नाही. पण मेसेज आला नसेल तरी पण बँकेमध्ये जाणे महत्वाचे आहे, कारण पैसे बँकेमध्ये जमा झालेले असू शकतात. पण हे सर्व करून सुद्धा आता दोनच ऑप्शन आहेत, तर डीबीटी किंवा मग बँकेमध्ये जाऊन पैसे चेक करणे. मग त्यानंतरही पैसे बंद झाले तर मग तुम्हाला जर अजूनपर्यंत पैसे आले नाही तर मग तुम्हाला सर्वात आधी जायचं आहे महिला व बाल विकास विभागामध्ये. महिला व बाल विकास विभागामध्ये तुम्हाला गेल्यानंतर समजून येईल की नेमके ह्या दोन पैकी कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले.
केवायसी मुळे पैसे बंद झाले की तुमच्या कुटुंबात काही ITRचा ऑप्शन आला आहे किंवा कार आहे किंवा सरकारी नोकरीचा ऑप्शन आला आहे किंवा एका कुटुंबात जास्त अर्ज भरल्याचा ऑप्शन आला आहे, तिथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की तुमचे पैसे कशामुळे बंद झाले. त्यानंतरच तुम्हाला समजून येईल की येणाऱ्या केवायसी मध्ये तुमचे पैसे सुरू होणार की नाही. केवायसी सुरू झाल्यानंतर तुम्हाला केवायसीची संधी मिळणार की नाही आणि तुम्हाला पुन्हा केवायसी केल्यानंतर तुमचे पैसे सुरू होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथेच मिळणार. आणि महत्वाचं म्हणजे शासनाकडून सुद्धा याबद्दल कोणत्याच प्रकारची अपडेट दिली जात नाही की नेमके कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले. आपण मोबाईल नंबर दिलेला आहे, शासनाने कमीत कमी आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज करायला पाहिजे की या कारणामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे, तर जे काही संबंधित डॉक्युमेंट आहे ते जमा करा किंवा तुम्ही पात्र असल्याचा पुरावा द्या, तर आपण कागदपत्र तशा प्रकारे जमा करू शकतो. पण अशा प्रकारची कोणत्याच प्रकारची अपडेट शासनाने दिलेली नाही. हेल्पलाईन नंबर दिला तो सुद्धा बंद आहे. वेबसाईटवर तक्रार करण्याचा ऑप्शन आहे, तक्रार करण्याचा ऑप्शन आहे, पण भरपूर लाडक्या बहिणींजवळ ID नाही, पासवर्ड नाही, त्या लाडक्या बहिणी तक्रार करू शकत नाही किंवा त्यांना तक्रार करता येत नाही. तक्रार तुम्ही करू शकता, तक्रारीचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळते, पण तक्रारीचं उत्तर मिळण्यासाठी उशीर लागतो. जे काही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार कराल त्याचं उत्तर मिळण्यासाठी उशीर लागतो. 1 महिन्याचा कालावधी, 1.5 महिन्याचा कालावधीमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तक्रार कशी करायची या टॉपिकवर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. तुम्हाला जर फ्रेश आणि नवीन व्हिडिओ पाहिजे असतील जून महिन्याचा, तर तो सुद्धा फ्रेश व्हिडिओ मी लाईव्ह तुमच्यासाठी बनवेल की लाईव्ह तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल की ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची. त्यासाठी तुम्ही कमेंट करा, संध्याकाळी तुमच्यासाठी तो व्हिडिओ येणार आहे. तर बघा, जो काही तुमचे महत्वाचे मुद्दे होते की सर्व हप्ते मिळाले पण जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, तर हे सर्व महत्वाचे कारण आहे. फेरपडताळणी, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की फेरपडताळणी अजूनही सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत आमचे सर्व हप्ते आले, आमची केवायसी बरोबर आहे, सर्व बरोबर आहे, पण अजूनही जे काही तुमची फेरपडताळणी केवायसीची चौकशी झालेली नव्हती किंवा झालेली असेल त्यावर शासनाकडून आणखी फेरपडताळणी, आणखी कठोर पद्धतीने जी आहे ती चौकशी केली जात आहे. आणि यामधून ज्या बहिणी शासनाकडून चुकीने अपात्र झाल्या, शासनाकडून ज्या बहिणी आधी चुकीने अपात्र झाल्या त्या आता पात्र होत आहे. कदाचित ज्या बहिणी तेव्हा अपात्र असेल तर आता त्या बहिणींचे पैसे बंद केले जात आहे. तर बघा, सर्वात आधी तुमच्या बँकेचं DBT चेक करा, त्यानंतर बँकेमध्ये जाऊन एंट्री करा तुमच्या पासबुकवर पैसे आले आहे का. त्यानंतर महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा की नेमके पैसे कशामुळे बंद झाले, केवायसी मुळे बंद झाले की मग अपात्रतेच्या अटीमुळे बंद झालेले आहे. ऑप्शन एकच आहे, पैसे पुन्हा सुरू होण्यासाठी शासनाने लवकरात लवकर केवायसी सुरू करावी. केवायसी जर सुरू झाली तर भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा सुरू होईल, कारण भरपूर लाडक्या बहिणी अजूनही पात्र आहे. या केवायसीच्या टॉपिकवर सुद्धा मी भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे की शासनाने केवायसी सुरू करावी. JR तुम्हाला दाखवलेला आहे. केवायसी करण्याचं नुकसान कोणाला होणार, फायदा कोणाला होणार, हे सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. केवायसी करण्यासाठी तुम्हाला महत्वाचे कामं आता काय करून ठेवायचे आहे, म्हणजे नंतर केवायसी करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की जून महिन्याचा हप्ता आलेला नाही. तर आजचा दिवस आपण वाट पाहू, वाटपाची आज वाट पाहू. आज 18 तारीख आहे. आज कोणाला पैसे येतात का, संध्याकाळपर्यंत आज वाटप सुरू होतो का, आणि जर नाही आले तर जे काही मी तुम्हाला रिझन सांगितलं हेच रिझन असणार आहे तुमचे पैसे बंद होण्यामागे, आणि सुरू होऊ शकते का याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, तुमच्यापैकी कोणाला पैसे आले किंवा नाही आले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.